हॅलो. चिकूचा बघा कसा खेळ चालू आहे. एकटीच कशी गोल गोल फिरून खेळते. एवढं सगळं सामान गावाकडून आणलं होतं. हे गेले होते गावाला आणि 1 दिवसाचा प्रवास करून आले आणि तेवढ्यामध्ये एवढं सगळं सामान घेऊन आले. पोतभर कांदे, कैऱ्या घरच्याच झाडाच्या आहेत आणि लसूणसुद्धा आपला घरचाच आहे शेतातला. कढीपत्ता, कैऱ्या, 2 पिशव्याभर लसूण, 1 गोणी कांदे, असं भरपूर सगळं सामान घेऊन आले होते. सगळ्यात आधी 1 पिशवी मोकळी करून घेतली आणि असं हाताने निवडत लसूण टाकून घेतले, कारण काही खाली कचरा असतो लसणाचा, त्यामुळे आधी असं लसूणच भरून घेतला. नंतर एका ताटामध्ये कांदे काढून घेतले, कारण की कांदे बरेच होते आणि सगळे कांदे कांद्याच्या ट्रॉलीमध्ये बसले नसते, म्हणून आधी ताटामध्ये अर्धे काढून घेतले. आणि मी काम करताना असं खुशीला आणि चिकूलासुद्धा मध्ये मध्ये करावं लागतं आणि त्यांनासुद्धा माझ्याच मांडीवर येऊन बसावं लागतं. खुशीला कामं करताना प्रत्येक गोष्टींमध्ये यावंच लागतं. स्वतः तर पूर्ण काही काम करत नाही आणि दुसरे करताना पण असं मध्ये मध्ये करावं लागतं तिला. आणि मी कांदे भरते तर ती आतमध्ये परत पिशवीत टाकते. आणि एवढं सगळं करताना चिकू काय मांडीवरची उठत नव्हती, तिलासुद्धा मांडीवरच बसायचं होतं. काय कांदे ओले होते, पावसामध्ये आल्यामुळं, पावसात प्रवास केल्यामुळं भिजले होते थोडेफार, म्हणून ओले कांदे ताटामध्ये काढले आणि सुके कांदे तसेच ठेवले. ते मग नंतर बटाट्याच्या ट्रॉलीमध्ये ठेवायला. मी इथं कांदे भरतीये तोपर्यंत चिकू कसं कैरी आणि लसूण खातीये. तिला कोणती पण गोष्ट तोंडातच घालायला लागते, खायलाच लागतं तिला काही. जे असेल ते ती तोंडातच घालणार. मला खुशीसुद्धा काम करू लागते, तीसुद्धा कांदे भरू लागते. तुमची मुलं अशी काम करतात का तुम्हाला मदत करतात की तुम्हाला अजून कामं वाढवून ठेवतात? खुशीचं सुद्धा चाललंय मध्ये मध्ये करायचं आणि तिला बघून चिकूला सुद्धा मध्ये मध्येच करू वाटतंय. ऐकत कोणीच नाही, दोघींना पण नुसतं मध्ये मध्ये करायचंय. आता ओले कांदे वेगळे करून झालेत आपले. आपण उरलेले कांदे नंतर बास्केटमध्ये भरून ठेवणार आहोत. लसूणसुद्धा आपला आता उरलेला भरून झालाय. एक जाळी तर भरलेली लसणाने. आणि हे 2 बाजार आमटीचे पॅकेट आणलेत गावाकडनं. तुम्हाला माहिती आहे का बाजार आमटी? मस्त लागते, कर्ज स्पेशल. आता उरलेले कांदे आपल्याला ह्या कांदे बटाट्याच्या रॅकमध्ये भरून घ्यायचेत, कारण हे वापरायला होतील. आणि ओले जे ताटामध्ये ठेवलेले कांदे ते सुकतील, म्हणजे त्याचा वास पण येणार नाही. ते येताना पावसात भिजलेत कांदे, कारण खूप पाऊस होता आज. मी आणि खुशी कांदे भरतोय तर चिकूचं असं मध्ये मध्ये करायचं चाललंय. तिला पण सगळी कामं मध्ये मध्ये करूनच करावी लागतात. ती काय ऐकत नाही, काय नाही. उरलेले सगळे कांदे आता मी कांदे बटाट्याच्या रॅकमध्ये भरून ठेवलेत, म्हणजे दररोजच्या जेवणामध्ये स्वयंपाकासाठी वापरता येतील, घेता येतील पटापट. आता हे ओले कांदे असेच वाळवायचे, नाहीतर ते खराब होतील, त्याचा वास येईल. आम्ही असं सगळं काही भाजीपाला गावाकडूनच आणतो. कांदे, कढीपत्ता, लसूण,
हरभऱ्याची डाळ सगळं काही शेतातच पिकवलेलं असतं. मी काय गावाला गेले नाही तरीसुद्धा आमच्या आत्याने एवढं सगळं पाठवून दिलं आहे. कांदे, लसूण, कढीपत्तासुद्धा आपल्या घरच्या झाडाचाच आहे. कढीपत्त्याचं झाड आहे दारामध्ये, त्या दारातल्या झाडाचाच आहे कढीपत्ता. आणि हे कांदे, लसूणसुद्धा आपल्या शेतात पिकवलेलंच आहे. आणि कैऱ्यासुद्धा घरच्या झाडाच्याच आहेत. जर कोण असं गावाला गेलं तर ते असं न मागता सगळं काही आठवणीने देतात. कांदे भरून झालेत आता माझे. आता बाकीच्या गोष्टी भरून ठेवते, पसारा आवरून ठेवते. सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवते कारण की इकडं असं ह्या दोघींचं लगेचच दुसरं काम चालू होतं आणि दोघींची भांडणं चालू होतात. थोडं जरी यांच्याकडे लक्ष दिलं नाही तरी हे अशा भांडणं करतात आणि दोघींचं एकमेकींशिवाय जरासुद्धा बनत नाही. खुशी स्कूलमध्ये गेल्यावरती मग चिकूला मात्र करमतच नाही बिलकुल पण. दिदे दिदे करून करून तिचं सारखं चालू असतं. कैऱ्यांमध्ये सुद्धा लसूण भरून ठेवलाय मुलींनी. घरच्या झाडाच्या कैऱ्या आहेत त्या, गावरान कैऱ्या. आणि हे 2 बाजार आमटीचे पॅकेटसुद्धा आणलेत. एकदम मस्त लागते बाजार आमटी. तुम्ही कधी ट्राय केली आहे का? घरी बनवायला सुद्धा सोपी आहे, पण टेस्ट बाहेरचीच छान येते. ते पूर्ण पॅकिंग मसाला असतो सगळा, आपण फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचं, फोडणी द्यायची आणि एकदम बाहेरच्यासारखीच लागते. चव मात्र छान आहे, परफेक्ट भारी चव येते. इकडं माझा पसारा आवरायचं काम चाललंय तोपर्यंत ह्या दोघी अशा धिंगाणा घालतायत. एकाच गाडीवरून दोघी रडतायत. दोघींना पण एकच गाडी पाहिजे. तुमची मुलं अशी घरात भांडणं करतात की नीट खेळतात? आमच्या तर रात्रंदिवस असं भांडणं चालू असतात. आता झाडू मारून सगळं कांद्याचा कचरा गोळा करून घेते, म्हणजे तो हवेने उडणार नाही आणि ह्या दोघी अजून त्याचा पसारा करणार नाहीत. तुमची मुलं सगळं नीट आवरू देतात का घरातली कामं की नाही? मला नक्की सांगा, कारण आमचा तर पूर्ण दिवस असं कामामध्येच जातो. सारखं काही ना काही चालूच असतं आणि ठेवलेली प्रत्येक गोष्ट परत अशी खाली येऊन पडते. तिला कितीतरी वेळा ठेवावीच लागते. इकडे मी झाडून पूर्ण मारल्यासुद्धा नाही तोपर्यंत परत खुशी दुसरी गाडी घेऊन आली. खुशी हिला खूप लाड करायला जाते, पण हिच्या काही जीवाला आवडत नाही. हिला काही कोणी हात लावलेला आवडत नाही आणि ही मात्र एवढं जीव लावते. चिकूला काय कोणी हात लावलेला आवडत नाही, काय नाही. सारखं असं तिचं चालूच असतं. कचरा भरून घेते आता, म्हणजे घर स्वच्छ होईल आणि ह्या दोघींना झोपायला घालता येईल. माझा इथं कचरा भरून झालाय तर ह्यांनी परत अजून गाड्या काढायचं चालू केलं. अजून एक दुसरी गाडी आणली. कितीही आवरलं तरी हा तेवढाच पसारा करतात, म्हणून काही जास्त घर आवरायची मेहनत घ्यायची नाही, काय नाही, आहे असंच राहू द्यायचं. सगळा पसारा आवरून झालाय, ह्यांचं गाड्या पण खेळून झालंय. आता झाली वेळ ह्यांना झोपायला घालायची. घर आवरून झाल्यानंतर
किती छान आणि स्वच्छ दिसतंय. पण हे फक्त 2 तासापुरतंच आहे. ह्या उठल्या की परत पुन्हा पसारा होणार. असो, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय सगळ्यांना.